आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राजू वजीर यांचा दणदणीत विजय। जनसुराज्य पक्षाची मिरज तालुक्यात एंट्री। मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने दणदणीत मुसंडी मारत मोठा विजय मिळवला आहे। पक्षाचे उमेदवार राजू वजीर यांना तब्बल 757 मतांच्या फरकाने विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली। मिरज तहसील कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच राजू वजीर आघाडीवर होते। शेवटपर्यंत ही आघाडी कायम राखत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले। निकाल पुढील प्रमाणे: राजू वजीर जनसुराज्य शक्ती पक्ष 1767 मते, रुपाली मगदूम प्रतिस्पर्धी 1010 मते। या विजयामुळे सांगली जिल्ह्यात जनसुराज्य शक्ती पक्षाने लोकनियुक्त सरपंच पदाचे खाते उघडत स्थानिक राजकारणात दमदार एंट्री केली आहे। दरम्यान सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीतही पक्षाने आपली ताकद दाखवून दिली। रेश्मा वाघमारे यांनी 567 मते मिळवत विजय संपादन केला असून त्यांनी प्रतिस्पर्धी वंदना कांबळे यांचा पराभव केला। या निवडणुकीत भाजपच्या नेत्यासह महायुतीतील घटक पक्ष जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम यांनीही ताकद लावल्याची चर्चा होते। मात्र लोकनियुक्त सरपंच राजू वजीर यांनी काटेकोर नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि विविध रणनीतींचा वापर करत विजयश्री खेचून आणली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली आणि आर्थिक घडामोडी घडत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली होती। या निकालाने विरोधकांच्या अपप्रचाराला आणि भाणामतीसारख्या अफवांना मतदारांनी चोख उत्तर दिल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे। विजयानंतर पक्षाचे नगरसेवक डॉ. पंकज म्हेत्रे यांनी राजू वजीर यांचा पुष्पहार घालून सत्कार करत अभिनंदन केले। वड्डीतील हा निकाल केवळ विजय नसून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाढत्या प्रभावाची ठळक नोंद मानली जात आहे। या निवडणुकीकडे मिरज तालुक्यासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते। मला प्रचंड मताने विजय केलाय। विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली। विरोधकांनी खालच्या पातळीवरून टीका केली। ह्याच्या पुढे राजकारणात विकास राहणार आणि वड्डीचा विकास राहणार। हा विजय वड्डीकरांच्या जनतेचा आहे। यापुढे जनतेसाठी अहोरात्र झटणारा माणूस मी राजू वजीर ह्याच्या गावासाठी काम करणार, गावासाठी वाटत करणार। आज वड्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये आमचे राजू भैया वजीर आणि वाघमारे ताई या प्रचंड मताने जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे विजयी झालेले आहेत। त्यांचं पहिला मी अभिनंदन करतो। आमचे नेते प्रदेशाध्यक्ष माननीय समीतदादा कदम आणि आमचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे सावकार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही पहिली वड्डी ग्रामपंचायत आमच्या जनसुराज्य पक्षातर्फे आम्ही लढवली होती। अत्यंत चुरशीची लढत होती। लोकांना उत्स्फूर्त प्रतिसाद होता या निवडणुकीमध्ये। त्यात आमचे राजू भैया वजीर हे 804 मतांनी विजयी झालेले आहेत। त्याबद्दल मी त्यांचं पहिला अभिनंदन करतो। येणाऱ्या काळात वड्डी ग्रामपंचायतीचे पाण्याची स्कीम असू दे, इतर सर्व विकास कामे आम्ही जनसुराज्य महायुतीच्या मार्फत चांगल्या पद्धतीने विकास कामं करू एवढं मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आज वड्डी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज्य पक्षाचा मी जिल्ह्यातून पहिला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेला आहे। याबद्दल माझ्या गावांनी, माझ्या बंधू भगिनी आणि पूर्ण गावच्या जनतेने मला प्रचंड मताने असं विजय करून दिलेला आहे। सर्वप्रथम मी गावातल्या समस्या म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पाणी हा आमचा अजेंडा होता। दररोज 1 तास पाणी द्यायचं हे आम्ही ठरवलेलं आहे की गाव हे नदीच्या अंतरापासून जवळ असून देखील जुने राजकारणी लोक 25 वर्षात गावाला दररोज 1 तास पाणी द्यायचं काम करू शकले नाहीत। ती जुने राजकारणी लोक अगदी खालच्या पातळीला जाऊन माझ्यावर टीका केली, भानामती केले, वेगवेगळ्याचे प्रकारचे शिकवून गावात केले, खोटे आरोप केले। परंतु जनता न जुमानता मला प्रचंड मताने निवडून दिले। ह्याच्यापुढे वड्डीच्या कामाचा विकास कधी कमी पडणार नाही। आमचे नेते समीतदादा कदम मला शब्द दिल्यात की निधी हा राजू कधी कमी पडणार नाही, फक्त काम करायचं आहे। जनसुराज्य पक्ष फक्त कामाचा आहे, कामच करणार। ह्याच्यापुढं वड्डीच्या जनतेसाठी अहोरात्र मी झटणार, काम करणार, विकासाचं खातं उघडणार। सरपंच व्हायच्या पूर्वी पण दादांनी आम्हाला भरमसाठ निधी दिलेला आहे गावात। आता झालंय म्हटल्यावर आणि पुन्हा त्याच्यापेक्षा तिप्पटीनं चौपटीनं निधी दादा देतील आम्हाला अशी खात्री आहे। माझ्याबरोबर तसंच आमच्या वड्डीकरांनी
रेश्माताई वाघमारे यांना देखील वार्ड क्रमांक 2 मध्ये प्रचंड असं मतानं निवडून दिलंय की हे सगळं वड्डीकरांचा विजय आहे. पूर्ण माझ्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा, वडीलधारी माणसांचा, सर्व महिला भगिनींचा विजय आहे. त्याच्या पुढे जनतेसाठी अहोरात्र मी झटणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.